नमस्कार, नागपूर समय न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। घेऊया आढावा ठळक घडामोडींचा। पुरी इथं जगन्नाथ रथयात्रेला आज शुक्रवारी दुपारी 4 वाजता सुरुवात झाली आहे। सकाळी मंगल आरती आणि पारंपरिक विधी आणि यानंतर भगवान जगन्नाथांना नंदी घोष रथावर, सुभद्रेला दर्पदलन आणि बलभद्रांना तालध्वज रथावर विराजमान करण्यात आलं आहे। आता रथावरच त्यांची पूजा आणि त्यांना भोग देखील अर्पण केला जातील। दुपारी 3 वाजता पुरीचे गजपती राजा दिव्यासिंह देव सोन्याच्या झाडून रथासमोर झाडून रथयात्रेची विधिवत सुरुवात करतील। भगवान जगन्नाथ आपल्या भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रेसोबत सुमारे 3 किलोमीटर अंतरावरील गुंडीच्या मंदिरात जातात, जे त्यांच्या मावशीचं घर मानलं जातं। दरम्यान अहमदाबादसह देशातील विविध शहरांमध्येही रथयात्रांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अहमदाबादमध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी पहाटे 4 वाजता मंगल आरती केली। त्यानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी पाहिंड विधी करून या यात्रेला सुरुवात केली। रात्री सुमारे 7:30 पर्यंत भगवान मंदिरात परत येतील। जालना पोलिसांनी 70 लाख रुपयांच्या खंडणी प्रकरणात एक मोठी कारवाई करत 3 आरोपींना अटक केली आहे। गांधी चवन परिसरातील एका संस्थेच्या मॅनेजरकडून खंडणी मागितल्याच्या प्रकरणात क्राईम ब्रांचनं करण निकाळजे, निलेश निकाळजे आणि मयूर निकम या तिघांना अटक केली आहे। पोलिसांनी आरोपींकडून खंडणीच्या पैशातून खरेदी केलेली 21 लाखांहून अधिक किमतीची मालमत्ता जप्त केली आहे। यामध्ये 7,91,000ची रोकड, 10 लाखांची कार आणि इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे। संस्था चालकाच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू आहे। अटक केलेल्या आरोपींविरोधात यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत का याचाही या अनुषंगाने तपास सुरू आहे। शक्तीपीठ महामार्गासाठी महाराष्ट्र सरकारनं 20,000 कोटींची मंजुरी दिल्यानंतर राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। नांदेड जिल्ह्यातील मालेगाव गावात शेतकऱ्यांनी शासन आदेशाची होळी करून तीव्र निषेध व्यक्त केला आहे आणि बोंब मारो आंदोलनाला देखील सुरुवात केली आहे। वर्धा गोवा महामार्गामुळे त्यांची उपजाऊ जमीन जाणार असल्यानं शेतकरी अस्वस्थ आहेत। ही जमीन त्यांच्या उदरनिर्वाहाचा एकमेव आधार आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। त्यांनी या प्रकल्पात काही विशिष्ट लोकांना फायदा होतोय आणि हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही यावेळी केला आहे। परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यातून आलेल्या हजारो शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सरकारविरोधात जोरदार मोर्चा काढला। त्यांचा स्पष्ट इशारा आहे, जमीन काहीही झालं तरी देणार नाही। महाराष्ट्रात हिंदी भाषा सक्तीवर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे 5 जुलै रोजी मुंबईत संयुक्त सभेचं आयोजन करणार आहेत। यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी 6 जुलै आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 7 जुलैला वेगवेगळी सभा घेण्याची घोषणा केली होती। मात्र आता हे दोन्ही नेते एकत्र येऊन एकत्रित भूमिका मांडणार आहेत। या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ठाकरे बंधूंना पाठिंबा दिलाय। त्यांनी म्हटलंय की महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी सक्तीने शिकवू नये। जर एखादी नवीन भाषा शिकवायची असेल तर ती 5वी नंतर शिकवावी। म्हणजेच महाराष्ट्र सरकारनं यावर्षी एप्रिलमध्ये हिंदीला 3री अनिवार्य भाषा म्हणून घोषित केलं होतं। मात्र विरोध झाल्यानंतर सरकारनं या निर्णयात बदल केला। आता इयत्ता 1 ते 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हिंदीऐवजी इतर कुठलीही भारतीय भाषा 3ऱ्या भाषेच्या स्वरूपात निवडता येणार आहे। स्मार्ट सिटीच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या उपराजधानी नागपुरात अपघातांची मालिका थांबताना दिसत नाहीये। दररोज शहरातील रस्ते वेगवेगळ्या अपघातांचं साक्षीदार ठरत आहेत। आज सकाळी वाठोडा परिसरात घडलेला अपघात हा अत्यंत हृदयद्रावक होता। डम्पिंग यार्डचा कचरा उचलणारा ट्रक आणि दुचाकीची धडक झाली। या भीषण अपघातात दुचाकीस्वार नितीन पंचेश्वर यांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघे गंभीर जखमी झाले असून त्यामध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे। अपघाताची माहिती मिळताच नागपूर समयची टीम घटनास्थळी पोहोचली असता तिथलं दृश्य अत्यंत हेलावून टाकणारं होतं। एकीकडे मृत व्यक्तीचा मृतदेह ट्रकच्या चाकाखाली पडलेला होता, तर दुसरीकडे अनेक लोक मोबाईलवर हे चित्र व्हिडिओ शूट करण्यात व्यस्त होते। अशा घटनांमध्ये दिसणारी ही असंवेदनशीलता समाजासाठी मोठ्या चिंतेची बाब बनली आहे। या दरम्यान वाठोडा पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत जखमींना पाडी येथील भवानी रुग्णालयात हलवलं आणि मृतदेह सरकारी रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे। पोलिसांनी ट्रक चालकाला अटक करून याचा पुढील तपास सुरू केला आहे। आजच्या या बातमीपत्रामध्ये इतकंच। इतर घडामोडी बघत रहा नागपूर समय न्यूज। नमस्कार।